जेव्हा मी सकाळी उठायचो तेव्हा माझी बायको तिचे कपडे बदलत असायची. मी बायकोला विचारले, तू कपडे का बदलतोयस? तर ते म्हणायची, तुमचा गैरसमज होती. मी रात्री जे कपडे घालते तेच असतात. हे रोजच होऊ लागलं, पण बायको मान्य करत नव्हती आणि रात्री मला कधी झोप लागायची ते पण कळायचं नाही. एके दिवशी मी रूममध्ये कॅमेरा बसवला. जेव्हा मी कॅमेऱ्यात व्हिडिओ पाहिला तेव्हा मला धक्काच बसला, कारण माझी पत्नी, माझं नाव दिनेश आहे, माझे एक छोटेसे दुकान होते. मी लोकांचे टीव्ही वगैरे ठीक करायचो. मी 28 वर्षाचा होतो, पण आतापर्यंत माझे लग्न झाले नव्हते आणि आता मला लग्न करायचे होते. मला आई वडील नव्हते, म्हणूनच लग्न करायला कोणीच नव्हतं. आता मी स्वतःच कोणाच्या घरी जाऊन सांगू पण शकत नव्हतो की मी मुलगा आहे आणि तुमच्या मुलीला भेटायला आलोय. माझे खूप चांगले मामा होते. त्यांनी माझ्यासाठी एक मुलगी शोधून ठेवली होती आणि तिच्याबद्दल सांगताना ते तिची खूप स्तुती करत होते की ती सुंदर आहे, शिकलेली आहे, ती एकुलती एक मुलगी आहे, ती तुझ्याच वयाची आहे. मी म्हणालो, जर ती इतकी चांगली मुलगी आहे तर तिचे वय 28 वर्ष आहे, तिचे अजून लग्न का झाले नाही? तर मामा म्हणाले की खरं तर तिला कोणी पसंतच येत नाही आणि तिच्या आई वडिलांनी सांगितले की जोपर्यंत तिला कोणी आवडत नाही तोपर्यंत आम्ही तिचं लग्न करणार नाही. तुझे फोटो बघून तिला तू आवडला, चांगली माणसं आहेत, त्यांचेही फारसे नातेवाईक नाहीत, लग्न सोहळा होणारच, हुंडा द्यायला कोणी नाही आणि आपल्या बाजूने मागणी नाही, त्यामुळे लवकरच लग्न होऊन जाईल. तुझी बायको तुझ्याकडे येऊन जाईल ना. एंगेजमेंटचं कोणतंच टेन्शन किंवा निरोप घेण्याचा पण कोणताच विषय नाही. फक्त लग्न करून तिला सोबत घेऊन यायचे आहे. तिची केस मला सेट झालेली दिसत होती. मी मामांना सांगितले की ठीक आहे, पण मला तर मुलगी दाखवा. मामा म्हणाले त्यांनी मुलीचा फोटो दिला नाही. ते म्हणाले की आम्ही आमच्या मुलीचा फोटो कोणाला देत नाही आणि कोणाला दाखवत पण नाही. तुम्ही पाहिलंय, तुमच्या भाच्याशी लग्न करायचं असेल तर ठीक आहे, आम्ही आमची मुलगी अशा पोरांना दाखवत नाही. मोठी माणसं पाहायला येतात ही वेगळी गोष्ट आहे. मी माझ्या मामाला म्हणालो, मुलगी ठीक आहे ना? तो म्हणाला, एकदम ठीक आहे, काळजी करू नको, तू विश्वास ठेव माझ्यावर, इतकी सुंदर मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. मग मी मामावर विश्वास ठेवून लग्नाला तयार झालो. माझ्या पत्नीचे नाव प्रीती होती. ती खूप सुंदर होती. मामा अगदी बरोबर बोलला होता. ती माझ्याच वयाची होती, पण ती 28 वर्षाची दिसत नव्हती. ती 19-20 वर्षाची दिसत होती. जर एखाद्याला सांगितले की तिचे वय 20 आहे तर कोणी पण लगेच मान्य करेल. कदाचित तिने स्वतःची खूप काळजी घेतली असावी. लग्नाला 2-4 दिवस उलटून गेले, पण एक दिवसानंतर मी पाहिले की माझ्या पत्नीने रात्री दुसरे कपडे घातले होते आणि सकाळी दुसरे कपडे दिसले. पण मला आठवत नव्हते की तिने कोणत्या वेळी कपडे बदलले आणि का. मी म्हणालो, रात्रीचे कपडे का बदलतेस? ती म्हणू लागली, रात्रीचे कपडे कोणते, दिवसाचे कपडे कोणते? हे तेच आहेत जे रात्री घातले होते. पण मला चांगलेच आठवते की तिने रात्री लाल कपडे घातले होते आणि आता ती निळ्या कपड्यात होती. मला वाटले की कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असावी. पण सुरुवातीला नवऱ्याची बायकोवरून नजर हटतच नाही. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तो टिपत असतो. माझी बायको चांगली होती, घर चांगल्या पद्धतीने सांभाळत होती, माझ्यासोबत पण चांगली राहायची, सर्व काही अगदी सुरळीत चाललं होते. एके दिवशी मी तिला म्हणालो, हे बघ, मी तुझ्यासाठी फळ आणले आहे, बस आणि फळ खा. ती म्हणाली की मी धुवून घेऊन येते. ती आली, माझ्याजवळ बसली आणि मी एक छान मूवी लावली. ती फळाची साल काढून माझ्याकडे ठेवत होती आणि मी मूवी पाहत होतो आणि एका हाताने फळ खात होतो. पण थोड्या वेळाने मी तिच्याकडे एक नजर टाकली तर मला आश्चर्य झालं. माझ्याकडे ती साल ठेवत होती आणि डस्टबिन मध्ये फळ फेकत होती. तिचा चेहराही टीव्ही कडेच होता. मी म्हणालो, काय करतेस? ती म्हणू लागली की अरे, मी हे केव्हापासून करत आहे हे मला माहीतच नाही. फळ तुमच्याकडे ठेवायचे तर मी ते कचऱ्यात फेकत आहे आणि साल कचऱ्यात फेकायची तर ते तुमच्याजवळ ठेवत आहे. हे बोलून ती हसू लागली आणि मी पण हसलो, कारण कधी कधी असं होत असते, माणसाचे मन भटकते. पण त्यानंतर तिने मला सॉरी, मला माफ करा असे म्हटले. मी म्हणालो, जाऊ दे, होत असते. कधी कधी आम्ही रात्री बसून चित्रपट बघायचो. आमचे दिवस छान जात होते. पण पुढच्या रात्री काय झाले काय माहीत, मला खूप गाढ झोप लागली होती आणि सकाळी उठल्यावर मला माझी बायको पुन्हा कपडे बदलताना दिसली. मी बायकोला म्हणालो की तू कपडे का बदलतेस? तुझे कपडे रात्री वेगळे असतात पण दिवसा वेगळे असतात आणि तुझे कपडे घाण पण होत नाहीत. ती म्हणाली, हे रात्रीचेच कपडे आहेत, तुम्हाला काय माहित का संशय येत राहते. मी रात्री हेच कपडे घातले होते, पण मला चांगलं आठवतंय की तिने रात्री दुसरेच कपडे घातले होते. पण तिने कपडे कधी बदलले, ते का बदलले ते मला आठवत नाही. मी किती वाजता झोपलो, तिच्याशी रात्री काय बोललो
आणि मला हेही आठवत नव्हते की मी माझ्या खोलीत किती वाजता आलो आणि केव्हा अंथरुणावर पडलो. पुढे असेच दिवस जाऊ लागले. माझी बायको मला जेवण वाढत होती, म्हणून मी तिच्या हाताकडे लक्षपूर्वक पाहिलं तर तिच्या हातावर मोठी जखम होती. मी म्हणालो, हे काय झालं? तू का नाही सांगितलं मला एवढं मोठं तुला लागल्यावर? ते जखम पाहून वाटत होतं की 2 दिवस जुनी आहे. तिने सांगितले की चाकू लागला होता. मी पटकन औषधं लावले आणि मलमपट्टी केली. 2 दिवस जुनी जखम एवढी खोल होती तर ज्या दिवशी तिला लागलं असेल त्या दिवशी तिला किती वेदना झाल्या असतील. ती मला सांगू शकली नसती की मला खूप लागलाय. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो. मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटलं, जेव्हा एखादी व्यक्ती भाजी कापते तेव्हा चाकू तिच्या बोटाला लागतो, पण हिला हाताच्या वरच्या बाजूला लागला होता, तो पण खूप खोल. मी तुला मलमपट्टी केली आणि संध्याकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितले की हे जखम लवकर बरी होणार नाही, अँटीबायोटिक्स घ्याव्या लागतील आणि 1 आठवडा मलमपट्टी देखील करावी लागेल. परत आल्यावर मी माझ्या बायकोला समजावलं की तू मला अनोळखी समजतेस का? मला सांगता नाही आलं का तुला? ती म्हणाली, मला वाटलं तुम्हाला राग येईल. मी म्हणालो, मी वेडा आहे का? तुला दुखापत झाली आहे आणि मला राग येईल? ती म्हणाली की माझे कुटुंब असेच करायचे, म्हणजे जेव्हा मला दुखापत व्हायची तेव्हा त्यांना खूप राग यायचा. ते म्हणायचे की तुला पाहून काम करता येत नाही का? तुझे लक्ष कुठं राहते? तुझ्या हातात छिद्र आहेत का? यावर मी हसलो आणि म्हणालो की आई वडील असेच असतात, मुलांना टोमणे मारतात पण प्रत्यक्षात ते खूप प्रेम करतात. पण तुला काही अडचण असल्यास मला कळवत जा. माझ्या बायकोचे असे कोणतेही कृत्य नव्हते ज्यामुळे मला तिचा राग येईल किंवा मी तुला विनाकारण काही बोलेल. मी आयुष्यभर एकटा राहिलो. आता माझे नाते जुळले आहे. जी व्यक्ती माझ्या घरात राहते, माझे काम करते, माझ्यासोबत चांगली वागते, मग मी तिच्याशी वाईट का वागू? पण रात्री एवढी गाढ झोप लागायची की मला जे करायचं आहे तेही करता येत नव्हते. काही वेळ आपल्या बायको सोबत बसून बोलायचं, आपली बायको किती सुंदर आहे हे पाहून तो क्षण एक माणूस चांगला घालवतो. पण रात्र झाली की मी खोलीत यायचो आणि खूप गाढ झोपी जायचो. सकाळी माझे जेव्हा डोळे उघडत तेव्हा रात्री काय घडले ते मला आठवत नव्हतं. जेवण होईपर्यंतच्या गोष्टी आठवायच्या, त्यानंतरचं मी सगळं विसरून जायचो. मला अचानक जास्त झोप का येत होती? मी स्वतःशी काय केले? मी असे काही खाल्ले नव्हते की त्यामुळे मी खूप सुस्त झालो होतो. मला वाटलं की डॉक्टरांकडे जावं, पण माझं काम दुकानदारीचं होतं, त्यामुळे मी दुकान सोडू शकत नव्हतो. मग विचार केला की बायकोला सोबत घेऊन बुधवारी जाईल, डॉक्टरांनाही भेटेन आणि थोडं फिरणं पण होईल. हे मी माझ्या बायकोला सांगितले. मग आम्ही दोघे बाजारात गेलो, पण तिने मला आधी कपड्याच्या दुकानात जाऊ दे असे बोलून गोंधळ घातला. मग ती म्हणे, चला चित्रपट पाहूया. मग म्हणे, मला काहीतरी खायचं आहे. दरम्यान डॉक्टरांची वेळ निघून गेली. मी म्हणालो, काही हरकत नाही, पुढच्या आठवड्यात जाऊ. तसं पण मला इतका मोठा प्रॉब्लेम नाही, बस जरा सुस्ती येते. पण एक गोष्ट विचित्र होती की माझ्या पत्नीला माझ्या तब्येतीची विशेष काळजी नव्हती. ती म्हणाली, सुट्टीचा दिवस आहे, आठवडाभर काम करता, आजचा दिवस तुम्ही फक्त माझ्यासोबत घालवायचा आहे. तिने तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. भरपूर पैसाही खर्च झाला. मी तुला म्हटलं, माणूस पैसे कशासाठी कमावतो? बायको मुलांसाठी. पण आता मुलं होण्याचे काहीच कारण दिसत नव्हते. 2 महिने होत होते पण बायकोने अजून काही चांगली बातमी ऐकवली नाही. बस एक लहान गोंडस बाळ पटकन आलं असतं तर माझा संसार पूर्ण झाला असता, पण तसे झाले नाही. असंच दिवस जात होते. बायकोला कपडे बदलायची खूप सवय होती, पण एक गोष्ट खूप आश्चर्यकारक होती की ती जेव्हा बाजारात जायची तेव्हा खूप कपडे विकत घ्यायची. एक वेळेस जे कपडे घातले ते पुन्हा घालत नव्हती. तिने घरून पण भरपूर कपडे आणले होते. मी पण तिच्यासाठी खूप कपडे घेतले होते. मला जे आवडायचे ते मी घ्यायचो. विचार केला की इतर कोणी खर्च करणार नाही, निदान बायकोच्या वस्तू तरी चांगल्या पद्धतीने घ्याव्या, म्हणजे ती आनंदी होईल. पण तरी तिच्यासाठी कपडे कमीच पडत होते. मी तिला महिन्याच्या खर्चाचे पैसे द्यायचो, त्याचे पण ती फक्त कपडे घ्यायची. एके दिवशी ती म्हणू लागली की राशनचे पैसे कमी पडले तर काही उधार घेतलं, तुम्ही जाऊन पैसे देऊन दे जा. मी म्हणालो की तुला गरजेपेक्षा जास्त पैसे दिले होते, मग ते कमी कसे पडले? ती म्हणाली, मागे दुकानात सेल सुरू होता तर मी तिथून 4 सूट आणले. तसं तर माझ्या बायकोत काहीच कमी नव्हती, पण बायकोची ही सवय आता समोर येत होती की ती खूप पैसा खर्च करायची. एके दिवशी मी माझ्या बायकोला काळ्या रंगाच्या सूट मध्ये पाहिले. ती खूप क्यूट दिसत होती. काही दिवसांनी एका मित्राच्या घरी जेवायला जायचं होतं. मी तिला संध्याकाळी तयार होण्यास सांगितले, तर 2 तास आधी तिचा फोन आला की मी कोणते कपडे घालू. माझ्याकडे कपडेच नाहीत. मी म्हणालो, काय प्रॉब्लेम आहे या बायकांचा?
कपाट पूर्ण भरला आहे तरीही ती म्हणते की माझ्याकडे कपडे नाहीत. तर मी म्हणालो की तो ब्लॅक फ्रॉक घाल, तू खूप क्यूट दिसत होतीस त्यात. ते म्हणाले की तो माझ्याजवळ नाही, कुठे गेला काय माहित. मी म्हणालो कुठे काय, घरीच असणार बघ बरोबर. ती म्हणाली नाही आहे, तो नाही दिसत, तुम्ही मला नवीन सूट घेऊन द्या. पण यावेळी मी तिला सूट देऊ शकत नव्हतो, कारण महिन्याचा शेवट चालू होता. मला 3 ते 4 हजारांचा एक चांगला सूट घ्यावा लागला असता. मी म्हणालो तिचा सूट तिथेच पडला असावा, तिला तो दिसत नसणार. मी घरी आलो आणि म्हणालो मी शोधतो. पण जेव्हा मी तिचे कपाट उघडले तेव्हा मला आश्चर्य वाटले. आत 2-3 कपड्यांशिवाय कपडेच नव्हते. ती खूप कपडे खरेदी करायची आणि मी पण आणायचो. तिच्या कपाडात सुया ठेवायला जागा उरत नव्हती, पण तसं काही नव्हतं. मी म्हटलं हे काय, कपडे कुठे आहेत तुझे? तर ती म्हणू लागली सगळे कपडे घाण आहेत, मी अजिबात धुतले नाहीत. मी म्हणालो ठीक आहे, आता 1 तास आहे, काळा सूट धु आणि ड्रायर मशीन मध्ये कोरडा कर, मी इस्त्री करेल. तर ती म्हणाली माझ्याकडे काळा सूट नाही आहे, तो कपाट मध्ये पण नाही आणि तुम्हाला मिळणार पण नाही. मी म्हणालो का, कुणाला दिला आहेस का? तर ती म्हणू लागली गावातील एक मैत्रीण घेऊन गेली होती, म्हणत होती खूपच छान आहे आणि तिने तो परत केलाच नाही. मी म्हणालो त्याला घेऊन ये. ती म्हणाली ते घरीच नाही आहे. आता मला माझ्या बायकोचा राग आला. मी म्हणालो तुला कपडे धुता येत नाहीत का, आणि तू तुझ्या वस्तू इतरांना का देतेस? अजून मला पुन्हा तुझ्यासाठी सूट घ्यावा लागेल. मी काही गडबडीत बाजारात गेलो आणि तिच्यासाठी एक छान सूट घेतला. माझा खिसा रिकामा झाला. मला खूप राग येत होता, पण मला कार्यक्रमात जायचं होतं, त्यामुळे मूड खराब करायचं नव्हतं. बायकोला तयार व्हायला सांगितलं, पण कार्यक्रमात गेल्यावर जे झालं ते पण मला आश्चर्य वाटलं. माझी बायको खूप सुंदर दिसत होती. सर्वजण तिच्याबद्दल चांगले बोलत होते. मी तिला माझ्या मित्रांच्या बायकांकडे सोडून माझ्या मित्रांकडे गेलो. ती बायांशी बोलताना दुरून पाहिल्यावर चांगल्या गोष्टी करत आहेत असं वाटत होते. तेव्हा खूप छान वातावरण होते. कार्यक्रमात जेवण पण होतं. पण थोड्या वेळाने एका बाईच्या रडण्याचा आवाज आला. तिथे पाहिल्यावर मला धक्काच बसला. माझ्या बायकोने माझ्या मित्राच्या बायकोच्या डोक्यावर काचेची बाटली मारली होती. तिला खूप दुखापत झाली होती. माझा मित्र त्याच्या बायकोकडे सरकला. सगळे माझ्या बायकोकडे आश्चर्याने बघत होते. माझी बायको पळत जाऊन गाडीत बसली. मी माझ्या मित्राच्या बायकोला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण माझा मित्र म्हणाला निघून जा इथून, तुझ्या बायकोला कधीही आणू नकोस. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. मी गाडीत आलो. मी म्हणालो तू असं का केलंस? पण माझी बायको देखील बेशुद्ध पडून होती. मलाही आश्चर्य वाटले. तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणाले तुमची बायको भीतीमुळे बेशुद्ध झाली. मी आश्चर्यचकित झालो. तिला घरी आणले आणि विचारले तू असे का केलेस? ती म्हणाली त्या माझा अपमान करत होत्या. त्यावर मला राग आला. मी म्हणालो तुला राग आला तर लोकांशी असं वागत असतात का? असं वागायला नको होतं. यामुळे माझी किती बदनामी होईल माहित आहे का तुला? माझा खूप अपमान होईल. माझी पत्नी रडत माझी माफी मागू लागली. त्यानंतर अचानक तिची तब्येत खराब होऊ लागली. हे सगळं ठीक नव्हतं. माझ्या पत्नीची कृती अजिबात योग्य नव्हती. ती काय करते हे मला शोधायचे होते. तिने बरेच सूट खरेदी केले, परंतु तिचे सूट घरात नव्हते. तिच्या शरीरावर नेहमी जखमा असतात आणि हे वेड्यासारखे कामे सामान्य व्यक्ती करू शकत नाहीत. शेवटी मी माझ्या खोलीत CCTV कॅमेरा बसवला आणि रात्री शांत झोपलो. सकाळी जेव्हा त्या कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आले, मी ते रेकॉर्डिंग पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले की माझी पत्नी अर्ध्या तासानंतर माझ्यासोबत झोपण्याचे नाटक करून उठली. मग तिने मला तपासले. ती मला हलवत होती, जणू ती मला उठवत होती, तरीही मला जाग येत नव्हती. याचा अर्थ मला झोप लागली नव्हती. मी बेशुद्ध पडलो होतो. ती मला बेहोश करायची. कदाचित ती जेवणात काहीतरी मिसळत असे, कारण ती येण्यापूर्वी असे काही होत नव्हतं. त्यानंतर तिने घातलेले कपडे बदलले आणि ते कात्रीने कापायला सुरुवात केली. ते कापून त्यांची इतकी वाईट अवस्था झाली होती की त्यांना दुरुस्त करूनही कोणीही त्यांना घालू शकत नव्हतं. मग ते कपडे पिशवीत ठेवले. तिने कपाडाचा एक भाग उघडला. व्हिडिओमध्ये दिसत होते की कपाडाच्या एका भागात म्हणजे तिने तिचे सर्व सूट अशा प्रकारे फाडून टाकले आणि पिशवीत भरून कपाटात फेकून दिले होते. माझी पत्नी विचित्रपणे वागत होती. कधी ती इकडे तिकडे जायची, कधी आरशात स्वतःला बघायची, कधी स्वतःकडे बघायची, हसायची आणि मग झोपी जायची. हे दृश्य पाहून माझा आत्मा थरथरू लागला. मी खूप अस्वस्थ झालो होतो, पण मला समजले की माझी बायको सामान्य नाही. म्हणूनच तिच्या आतापर्यंत लग्न झालं नव्हतं. तिच्या अंगावर मला ज्या जखमा दिसल्या ती स्वतःला लावायची. तिचे कपडे कात्रीने कापायची, नंतर त्यांना पिशवीत ठेवायची. मला वाटलं काही मानसिक आजार आहे, म्हणून मी सकाळीच थेट तिच्या कुटुंबियाकडे गेलो.
त्यांना हा व्हिडिओ दाखवला, सगळं सांगितलं. ते म्हणाले आमच्या मुलीला मानसिक आजार आहे, त्यामुळे तिचे लग्न केले नव्हते. तुम्ही एकटेच होते, तुमच्याकडे कोणी नव्हते, म्हणूनच आम्ही तुमच्या संबंधाला हो म्हटलं आणि तुमच्यासोबत तिला पाठवलं. नाहीतर सासू सासऱ्यांची गोष्ट असती तर हे सगळं पहिल्याच दिवशी कळलं असतं. पण तुम्ही एकटे होते म्हणून तुम्हाला कळलं नाही. मला तर धक्काच बसला. मी म्हणालो तुम्ही माझे आयुष्य उद्ध्वस्त केले, आता मी काय करू? ते म्हणाले आम्ही तिच्यावर खूप उपचार केले पण ती बरी होत नव्हती. डॉक्टर तिला पागलखान्यात पाठवायला सांगत होते. मी म्हणालो तेच करायला हवे होते, माझे आयुष्य वाया गेले नसते. मला बेशुद्ध करणारी हे कसली बाई उद्या मला विषयी देऊ शकते. मी माझ्या बायकोला तिच्या कुटुंबियाजवळ सोडले आणि म्हणालो उपचार करा, बरे होईल तर पुन्हा माझ्याजवळ घेऊन येईल, नाहीतर मला तिला सोडावे लागेल. ते लोक लाचार होते आणि त्यांनी मलाही लाचार केले. त्यांना पर्याय नव्हता, मलाही पर्याय नव्हता. आता ते तिच्याच घरी आहे, तिच्या घरचे तिच्यावर उपचार करत आहोत असं सांगतात, पण त्याचा काही परिणाम होत आहे की नाही हे माहित नाही. माझ्याशी खोटे बोलले गेले, माझ्या बायको बद्दलचे सत्य मला सांगितले गेले नाही. त्यांनी मला सांगितले असते तर आज हे सर्व घडलं नसतं. पण असं मला करायचं नाही, मला तिच्यासोबत राहायचं आहे. मी म्हणालो तुम्ही तिचा इलाज करून घ्या, उपचाराचे सर्व पैसे मी देईन. मला माहित नव्हते की काय होईल, ती बरी होईल की नाही, परंतु याच्यानी मी फक्त प्रार्थना करतो की ती बरी झाली पाहिजे, कारण ती माझी बायको आहे आणि मला तिच्यासोबत राहायचं आहे. ही आहे माझ्या आयुष्याची कहाणी. कधी कधी माणसाच्या बाबतीत असंही घडते, पण परिस्थिती सहन करावी लागते आणि नात्याला संपवून प्रकरण संपवता येत नाही. धन्यवाद मित्रांनो. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन कथेसह.